माढा तालुक्यातील कुर्डू या गावचा मुरुम प्रकरण हा विषय गाजतोय। मला आपल्या सर्वांना ही माहिती द्यायची आहे की जो सगळ्यांसमोर विषय आला तो फक्त IPS अधिकाऱ्यांचा संभाषणाचा हा विषय महाराष्ट्राच्या समोर आला, परंतु त्यापूर्वी त्या ठिकाणी महसूल विभागाची टीम कारवाई करायला गेलेली असताना मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी मुरुम माफियाने महसूल अधिकाऱ्यांच्या अंगावर जायचं काम केलं, त्यांना धमकवण्याचं काम केलं। त्याचा हा व्हिडिओ आहे। त्या ठिकाणी हल्ला करण्यात आला म्हणून त्या IPS अधिकारी DYSP त्या ठिकाणी पोहोचल्या आणि ती कारवाई थांबवण्याचं ॲक्शन घेतली। आज सगळ्यांना सांगितलं जाते की हे काम महसूल विभागाचं आहे, हे काम पोलीस डिपार्टमेंटचं नव्हतं। एका चांगल्या कर्तव्यदक्ष महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना बदनाम केलं जाते, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांना बदनाम केलं जाते। याहूनही गंभीर गोष्ट 2 महिन्यापूर्वी त्या ठिकाणी घडलेली आहे, ती म्हणजे महसूल विभागाने दिनांक हे आपल्या सगळ्यांसमोर मी माहिती देत आहे, जी लेखी उत्तर मला फॉरेस्ट डिपार्टमेंटनी दिलेलं आहे। त्या गावामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटची जागा आहे। 20/6/2025ला फॉरेस्ट डिपार्टमेंटला त्या ठिकाणी माहिती मिळाली की त्यांच्या क्षेत्रामधून अवैधरित्या मोठ्या प्रमाणावरती उत्खनन होतंय। ही बातमी समजल्यानंतर त्या ठिकाणी मोहोळ रेंज ऑफिसरनी तालुका रेंज ऑफिसरना व्हिजिट करायला सांगितलं। व्हिजिट करायला सांगितल्यानंतर त्या ठिकाणी 26/6/2005ला फॉरेस्ट डिपार्टमेंटनी पोलीस डिपार्टमेंटकडे बंदोबस्त मागितला, परंतु त्या ठिकाणी बंदोबस्त दिला गेला नाही पोलीस डिपार्टमेंटकडून। त्यानंतर 27/6ला रेंज फॉरेस्ट ऑफिसरनी एक टीम तयार केली। त्यामध्ये वनपाल मोहोळ, वनरक्षक मोडणीम, वनरक्षक कामती, वनरक्षक पोखरापूर, वनरक्षक जेऊर, वनरक्षक माडा, वन अधिकारी या सर्वांची टीम शासकीय वाहन क्रमांक MH13 DQ 8858 हे वाहन घेऊन त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेलं। पाहणी करायला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना MH17 CR 0328 नंबरचा JCB सापडला। वन कर्मचारी यांना ताब्यात घ्यायला गेले, अधिकारी गेले, तर त्या ठिकाणी जे मुरुम माफिया होते त्यांनी मोठ्या प्रमाणावरती दमदाटी करण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि हुसकून लावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी वनरक्षकांना पिटाळून लावलं त्या ठिकाणावर। यानंतर ही बाब वनरक्षक मोडणीम यांनी कुर्डवाडी पोलीस स्टेशनचे तत्कालीन PI सुरेश चिल्लेवार यांना ही माहिती जागेवर जाऊन दिली। त्या ठिकाणी घटनास्थळावरती पोलीस अधिकारी आले, पंचनामे झाले। पंचनामे करून झाल्यानंतर कुर्डवाडी पोलीस स्टेशन मोहोळ वनरक्षक यांनी फिर्याद देण्यासाठी त्या ठिकाणी गेले, तर कुर्डवाडी पोलीस स्टेशननी फिर्यादीची नोंद बिलकुल करून घेतली नाही, टाळाटाळ केली। यानंतर कुर्डवाडी ग्रामीण पोलीस स्टेशन गुन्हा नोंदवून न घेतल्यामुळे फिर्याददार वनरक्षक मोडणीम यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोलापूर यांच्याकडे भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 कलम 173चा 4 अन्वये संहितेप्रमाणे त्या ठिकाणी त्याची प्रत सोलापूर SP, सोलापूर जिल्हाधिकारी आणि सोलापूर उपवन निरीक्षक या सर्वांना सादर केली। परंतु आज तागायत सुद्धा या घटनेचा
गुन्हा पोलीस स्टेशनला नोंद केला गेलेला नाही, परंतु फॉरेस्ट डिपार्टमेंटनी अतिशय चांगलं काम केलं. त्यांनी स्वतःच्या अखत्यारीत त्यांच्याकडे स्वतः जो गुन्हा नोंदवायचा अधिकार त्यांना आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये गुन्हा नोंदवला गेलेला आहे. मला या माध्यमातून हेच सांगायचं आहे. आजसुद्धा मी माध्यमांच्या ह्याच्यातून हे ऐकलं की त्या ठिकाणी सरपंच व ग्रामसेवकावर कारवाई झालेली आहे. एक महिला सरपंच आहे आणि ग्रामसेवक आहेत. म्हणजे हे निष्पाप लोकांना या ठिकाणी बळी दिलं जाते. कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. माझी तर मुख्यमंत्र्यांना ही मागणी राहील की आपण कलेक्टर, SP, उपवन निरीक्षक आणि त्या ठिकाणच्या DYSP यांना पूर्णतः मोकळा हात द्यावा. खरे माफिया कोण आहेत त्यांना पुढं आणण्याचं काम नक्कीच डिपार्टमेंट करेल. खरे माफिया यातून बाजूला राहिलेले आहेत आणि बळीचा बकरा या ठिकाणी सरपंच आणि ग्रामसेवकाला केलं जाईल. कुरडू गाव हे अत्यंत दहशतखाली जगते. आज त्या ठिकाणचे नागरिक मोठ्या दहशतीच्या खाली जगत आहेत. हे थांबवायचं जर असेल, मी फक्त एक शासकीय जमिनीत अवैध मुरुमाची जी उत्खनन झालेलं आहे तेवढ्याच बाबतीत बोललेलं आहे. वैयक्तिक शेतकऱ्यांच्या शेतातून नेलेलं तर प्रचंड तक्रारी आहेत, परंतु आज एवढी दहशत आहे या लोकांची, माफियांची, की पुढं येऊन तक्रार द्यायला कुणी तयार नाही. जर नक्की त्या ठिकाणी DYSPंना मोकळा हात दिला तर मूळ माफिया हे सगळ्यांसमोर येतील. सर, कोण माफिया आहेत? त्यांना राजाश्रय आहे का? त्यांची नावं काही तुम्ही घेऊ शकता का? किती मुरुम आतापर्यंत सोडून त्याला उत्खनन झालेलं असेल आणि किती नुकसान केलं सरकारचं, राज्य सरकार? माफिया कोण आहे? माफिया हे पोलिसांना त्या ठिकाणी माहिती आहेत. त्यांची नावंही माहिती आहेत, कोण मूळ माफिया आहेत ते सगळे. जर सरकारने मोकळीक दिली तर ह्या सगळ्या गोष्टी पुढे येतील. राजाश्रय असल्याशिवाय कुठला माफिया तयार होत नाही. तर माझी सरकारला विनंती राहील की मगाशी बोलल्याप्रमाणे या सर्वांना मोकळीक द्यावी. जनतेसमोर हे मूळ माफिया सगळे येतील. हा मुरुम कशासाठी उचलला जातो एवढ्या मोठ्या प्रमाणात? मोठ्या प्रमाणावर हा मुरुम आजूबाजूला जे मोठी रस्त्यांची कामं चालू आहेत तिथं विकण्यासाठी नेला जातो. आजूबाजूला मोठे शहर आहेत, उदाहरणार्थ कुर्डवाडी आहे, टेंभुर्णी आहे, या ठिकाणी जे लोक घरं बांधतात त्यासाठी नेला जातो. किंवा गावात आज पावसाळा चालू आहे, त्या पावसासाठी शेतकऱ्यांना विकला जातो की कुणाला घरासमोर मुरुम टाकायचा आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे. परंतु शासनाचे जे कुठल्याही नियम अटीन पाळल्या जाते, उलट शासनाच्या अंगावर जायचं काम या ठिकाणी करतायत. एक व्हिडिओ मागाशी जो मी दाखवला तो महसूलचा कर्मचारी मोरे होता, त्याच्यावर हल्ला झाला त्या ठिकाणी आणि ती तक्रार गेल्यानंतर DYSP तिथं हजर झाल्या. तुम्ही आता उल्लेख केलेला वन प्रकरणाचा, वन जमिनीच्या प्रकरणाचा, तो 2 महिने अगोदरचा उल्लेख आहे. 2 महिने अगोदरचा माझा प्रश्न असा आहे, जर हा 2 महिने अगोदरच्या गोष्टीची दखल घेतली असती तर DYSPंना तिथं जाण्याची गरज पडली नसती किंवा महसूलच्या अधिकाऱ्यावरती हल्ला झाला नसता? बिलकुल झालं नसतं. या घटनाच घडल्या नसत्या आणि त्या गावाने मोकळा श्वास घेतला असता. हे जाणून घ्यायचं की ते लीगल आहे की इलिगल आहे. दुसरा मुद्दा, जेव्हा डिप्टी CMचा तिथं फोन जातो तर त्यांना ही माहिती होतं का की ते लीगल आहे किंवा इलिगल आहे? आणि तिसरा मुद्दा, तिथले ज्या महिला पोलीस आहेत त्यांच्यावर अजूनसुद्धा प्रेशर आहे. पहिली गोष्ट, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना ही माहितीच दिली गेलेली नाही आहे की अवैध पद्धतीने चालू आहे. दुसरी गोष्ट, जे कारण मीडियासमोर आणलं गेलं की आम्ही शासकीय कामासाठीच मुरुम वापरत होतो. शासकीय कामासाठी जरी वापरायचा असला तर त्याला सगळे फॉर्मॅलिटीज आहेत, त्या फॉर्मॅलिटी कंप्लीट केल्यानंतर मुरुम उचलायला परवानगी दिली जाते. आजच कलेक्टरांची मुलाखत मी सकाळी वर्तमानपत्रामध्ये वाचली, तर त्या ज्या कामासाठी वापरली गेला मुरुम, तो मुरुमसुद्धा त्या कामाची मुदत संपून गेलेली होती. म्हणजे सगळा बेबनाव करायचा आणि दिशाभूल करण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं होतं आणि कारण नसताना एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बदनाम करण्याचं काम तिथल्या या मुरुम माफियांनी केलेलं आहे. तुम्ही आता म्हणले की उपमुख्यमंत्र्यांना
अवैध मुरुम उचलत असल्याची माहिती दिली गेली, म्हणजे अजितदादांना मिस गाईड केलं गेलं. 100% त्यांना मिसगाईड केलेलं आहे. कोणी मिसगाईड केलं, कोणी फसवलं त्यांना, कोणाचं नाव घ्यायला लागलं तुम्हाला? ते अजितदादांना माहिती आहे, तुम्ही त्यांना विचारा त्यांनी कोणी मिसगाईड केलं ते. जगताप नावाच्या व्यक्तीने कार्यकर्त्याने तिथे तालुकाध्यक्षांनी दादांना फोन जोडून दिला होता जगताप हा खूप छोटा कार्यकर्ता आहे. आणि शिंदे मामा त्याच्यामध्ये आहेत का इन्व्हॉल्व? ते आता तुम्ही माझ्यापेक्षा तुमचे सोर्सेस खूप मोठे आहेत सगळ्या मीडियाचे, तुम्ही शोधून काढा सगळ्यांनी ते. पण जनप्रतिनिधींना ह्या सगळ्या याच्यामध्ये असे पडण्याची का गरज पडते? माफिया वगैरे असे मुरुम माफिया कुठं? ज्यांना माफिया लागतात त्यांना विचारायला लागेल त्यांना ही माफिया काय लागतात ते. तुम्ही या प्रकरणाची कुठं, कारण तुम्ही खासदार आहात, केंद्रामध्ये कुणाकडे तक्रार किंवा काय करणार आहात का? आज मी दुपारी या केंद्रातल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या सेक्रेटरींची वेळ घेतलेली आहे आणि त्या सखोल माहिती मी त्यांना आज दुपारी जाऊन देणार आहे. साधारणपणे जी वन जमीन आहे त्याच्यावरती देखील अतिक्रमणं होत आहेत. तिथले अवैध खनिज किंवा मुरुम जो आहे तो उचलला जातो आहे आणि सर्रास जर आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. तर तुम्ही फक्त त्या तालुक्यापुरतं भेटणार आहेत ते सगळा जो महाराष्ट्रातील हा सगळा प्रकार आहे त्याच्या संदर्भात भेटणार आहात? मी माझ्या मतदारसंघात जे वन विभागाच्या जागेमध्ये अशा चुकीच्या गोष्टी चाललेल्या आहेत त्या बाबतीत मी त्यांना भेटून कानावरती घालणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वन विभाग जेव्हा एखादा रस्ता पूर्वपार जात असेल तिथं डांबरीकरण करून देत नाही. त्याच पद्धतीनं जुन्या काही लोक वसाहती करून राहिलेले आहेत त्यांना तिथून बाहेर निघा म्हणून सांगतं आणि एकीकडे वन विभागाच्या जागेतून झाडं तोडून मुरुम पूर्ण खरडून काढली सगळी जमीन वन विभागाची, तरी शासन त्यात लक्ष घालत नाही. कर्तव्यदक्ष अधिकारी होते म्हणून त्यांनी तेवढं तर काम केलं. मला सविस्तर माहिती दिली, त्यांनी गुन्हे दाखल केलेले आहेत, त्यांनी त्यांचा प्रयत्न केला, परंतु कुठं तर शासन म्हणून सगळे डिपार्टमेंट एकत्रित येऊन या मुरुम माफियांचा बंदोबस्त लावत नाही आहेत. या महिला अधिकाऱ्याच्या पाठीशी तुम्ही तुमचा पक्ष असणार आहे का? आणि दुसरं की तुम्ही हे सांगितलं की जे इलिगली हे नेक्सस कसं आहे आणि कुठवर अगोदर ते पाठीशी तुम्ही बरं राहत तुमचा पक्ष म्हणून काय भूमिका आहे? ज्या महिला अधिकारी आहेत त्याच नाही, जे कर्तव्यदक्ष अधिकारी राज्यात कुठेही असू द्यात आणि त्यांच्यावर जर अन्याय होत असेल तर आमचा पक्ष 100% पवारसाहेबांच्या आणि ताईंच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मागं उभा राहणार. सविस्तर चर्चा झालेली आहे आणि ताईंनी स्पष्ट त्या बाबतीत मुख्यमंत्री महोदयांशी बोललेलेही आहे.